लोकसभा निवडणूक आढावा हा विषया व्यतिरिक्त 9 तारखेला जो आमचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे त्या संदर्भात खरं तर आजची ही बैठक होती आणि त्यामुळे आम्ही लोकसभानिहाय आमचे सर्व पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील किंवा जे शाखाध्यक्षांपर्यंत पदाधिकारी असतील त्यांची आज बैठक घेऊन त्या सभेच्या नियोजनासंबंधाने चर्चा त्यांच्याबरोबर केली। सर, अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होऊन साधारण 1.5 आठवडा उलटून गेलेला आहे। मनसेच्या महायुतीतल्या समावेश जवळपास निश्चित समजला जात आहे, त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, या संदर्भातली जी काही माहिती आहे ती सन्माननीय राजसाहेबच तुम्हाला योग्य वेळी देतील। आजची जी बैठक होती त्याबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आजच्या बैठकीमध्ये 9 तारखेचा जो आमचा गुढीपाडव्याचा मेळावा असतो त्या संबंधाने चर्चा झाली आणि ती सर्व आम्ही महाराष्ट्र सैनिक आणि शाखाध्यक्षांपर्यंत त्यांना त्यासाठी ज्या काही सूचना होत्या, त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकाचं निरसन या निमित्ताने आम्ही करू शकलो। सर, विविध प्रकारच्या चर्चा करतात, एक मनसेला 1 ते 2 जागा देण्यात येतील, कधी राज्यसभा विधान परिषदेत चर्चा होती, तर शिवसेना आणि मनसे यांच्या विलिनीकरणाची देखील चर्चा होती। नाही, अशा चर्चा माध्यमातून ऐकायला मिळत असतात, पण या बाबतीत कुठलीही जी काही माहिती असेल त्याचे सगळेच अधिकार आणि ती सगळी माहिती सन्माननीय राजसाहेब आपल्याला योग्य वेळी देतील। मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो की कोणाशी युती आहे नाही आहे जे काही त्या संबंधामध्ये आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला अधिकृतपणे सन्माननीय पक्षाध्यक्ष राजसाहेबच देतील। 9 तारखेला सभा होणार आहे, परंतु आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही पक्षांनी शिवाजी पार्कवरती सभा घेण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। आपल्या पक्षाकडून काही अर्ज केला आहे का? आमच्या पक्षाकडून योग्य वेळी खूप अगोदर अर्ज गेलेला आहे आणि वर्षानुवर्ष आमची त्या दिवशी सभा होत असल्यामुळे मला त्यामध्ये काही अडचण दिसत नाही। सर, त्याच दिवशी ठाकरे गटाकडून आणि आपल्याकडून मनसेकडून अर्ज एकाच दिवसासाठी आलेला आहे? नाही, मला कल्पना नाही याबाबतीतली, पण मनसेची सभा इथे त्या दिवशी होईल याची मला खात्री आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जो बैठक